उसावळे खायताची उसावळे हा खायताची उसावळे पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी. भगवंताने आपल्या मुखात उचिष्ट सेवन करावं अशी कोणती साधना गोपाळाने केलेली आहे? कोणती साधना नाही, एकच साधना, करीती नामाचे चिंतन, भगवंताच्या नामाचं चिंतन. शांत बसावं, फक्त भगवंताच्या नामाचे चिंतन, दुसरं काहीच नाही. पण चिंतन आम्ही करतो, परिणाम का नाही? भगवंताचं नाम आम्ही घेत नाही का? परिणाम का नाही? ऐका, परिणाम न होण्याचं एकच कारण आहे. कोणतं कारण आहे? परमार्थ करतो पण परमार्थाचे पत्ते पाळत नाही, म्हणून आपल्याला त्याचा परिणाम होत नाही. रामकृष्ण. परमार्थाचे पत्ते पाळावे लागतात. मग पत्ते कुठं पाळायचं असतं हो? परमार्थाचे पत्ते पाळायचे कुठं? मंदिरात का घरी? परमार्थाचे पत्ते मंदिरात पाळायचे का घरी पाळायचे? परमार्थ मंदिरात करावा लागतो, त्याचे पत्ते आपल्या घरी पाळावे लागतात. ध्यान ठेवा, लक्षात ठेवा तुमच्या. नाही, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं सांगितलं वा तुम्ही आता जरा विश्रांती घ्याल, खूपच पळापळ झाली, तुम्हाला खूप थकवा आलाय, अशक्तपणा आलाय. मग ते वरी टेबलावर झोपलेला होता पेशंट, जरा आराम विश्रांती घ्या तुम्ही. इंजेक्शन वगैरे दिलं आणि द्या म्हणल्यानंतर तो माणूस तिथंच झोपी गेला. कुठं? दवाखान्यामध्ये. डॉक्टरनं म्हणलं अहो उठा ना, जावा घराकडं. पेशंट म्हणला काय डॉक्टर साहेब, तुम्हीच म्हणलो विश्रांती घ्या म्हणून मी विश्रांती घेऊ लागलो म्हणला. डॉक्टर म्हणले विश्रांती घरी घ्यायची, इथं नाही घ्यायचं दवाखान्यामध्ये. तसं परमार्थ मंदिरात करायचे, पण त्याचा पत्ते मात्र आपला प्रपंचात पाळायचे. आपण इथं भगवंताचं चिंतन करतो. चिंतन म्हणजे काय? भगवंताचं चिंतन म्हणजे काय? नाम म्हणजे काय? काहीच नाही. ऐका, तुमच्या प्रपंचामध्ये सत्यता असणं हेच भगवंताचं नाम आहे. तुमच्या प्रपंचामध्ये असत्यता निघून जाऊन सत्य प्रपंच करणं. सत्य प्रपंच म्हणजे काय? वाणीनं सत्य बोलणं. आपल्या मुखातून शब्द निघत असताना असत्य शब्द बाहेर न पडू देणं, हेच भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल म्हणलं, रामराम म्हणलं, भगवंताचं नाम झालं, परमार्थी साधना झाली, संपली. मंदिरात गेलो होतो, 1 तास भजन केलं, रामराम केलं, झालं आमचं परमार्थ संपलं, असं नाही. आपल्या वाणीतून एक शब्द देखील मिथ्या खोटा न निघू देणं, हेच भगवंताचं नाम आहे. सत्य बोलणंच भगवंत आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार. म्हणून प्रपंचाचे पत्ते आपल्या घरी पाळायचे आहेत. आणि ज्यांनी परमार्थ करून त्या परमार्थाचे पत्ते आपल्या घरी पाळलेले आहेत, त्याच्या जीवनामध्ये परमात्मा संतुष्ट होतो आणि त्याच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त होतो आणि त्याच्या मुखातलं उचिष्टाची अपेक्षा परमात्मा करत असतो. कोणती साधना? करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. फक्त परमात्मा आपला आहे, देव माझा आहे, आम्ही त्याचे आहोत, ही दृढ भावना अंतःकरणातली जी आहे, त्या भावनेच्या सामर्थ्यानं परमात्मा आपलासा होत असतो. सातत्यानं भगवंताचं चिंतन करत असतील, बरोबर आहे. सातत्यानं चिंतन जर भगवंताचं केलं तर प्रपंचाचं काय होईल? प्रपंचाचा विचार संत करतात की नाही? संत प्रपंचाचा विचार करतात. प्रपंचातल्या आलेल्या सुखदुःखाचा विचार न करता परमार्थ करतात. प्रपंचातले आलेले सुखदुःख शांतपणे भोगत असतात. का? त्यांना माहिती आहे हे पूर्व प्रारब्धातलं कर्म माझ्या जीवनामध्ये भोगण्यासाठी प्राप्त झालेलं आहे, म्हणून आलेले जे भोग आहेत शांतपणे भोगतात. आम्ही मात्र देवावर नाव ठेवतो. आमच्या संसारात दुःख निर्माण झालं की आम्ही देवाला दोष देत असतो.
कळणी का हो देवाला, किती त्रास आमच्या जीवनामध्ये, काय देवानं आमचं नीट केलंय, काय देवानं आमचं कल्याण केलंय, काय म्हणून देवाचं भजन करावं हे आम्ही म्हणत असतो. पण लक्षात ठेवा, देव तुमचं कल्याण बी करत नाही, देव तुमचं वाईट बी करत नाही. तुमच्या कर्माचे साक्षीदार तुम्हीच आहात. तुमचे कर्म चांगले, तुमच्या जीवनामध्ये कल्याण चांगलं होईल. तुमचे कर्म वाईट, वाईट कर्माचाही परिणाम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. माणसं हातानं करतात पुन्हा देवाला दोष देतात. हातानं करून हो, आमच्या इथं उगच्या उग 5 ग्राम सोन्यापै सुविरीक मोडलं मुलानं हो. 5 ग्राम सोनं तेवढ्या पै सुविरीक मोडलं मुलानं. नाही नाही जमणार नाही, 5 ग्राम दिलं तरच हो म्हणतो. सगळं जमलेलं. ते पाहुणे म्हणले विचार करून सांगता म्हणून जे पाहुणे गेल्यात 10 वर्ष झालं आजू आणलीत. आता त्या मुलाचे आई वडील मला म्हणतात, महाराज आमच्या मुलाचं काय तर देव कल्याण करेल का? देव कसा कल्याण करेल उगच्या उगं तुम्ही हाताने केल्यावर? तुम्ही हाताने करता वाईट कर्म आणि दोष देवाला देता, हे कदापि देऊ नका. पण संत मात्र आलेल्या भोगाचा विचार आपापल्या प्रारब्धानुसार करतात, देवाला दोष देत नाहीत. आणि जशी परिस्थिती आहे तसं भगवंताचं चिंतन सातत्यानं करत असतात. ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे
भगवंताचं चिंतन करत असताना प्रपंचाचा विचार करत नव्हते. प्रपंचातले भोग आणि त्या भोगानुसार प्राप्त झालेलं सुखदुःख शांतपणे भोगत होते. म्हणजे प्रारब्धाचा डाव आपल्यावर जो आलेला आहे तो डाव शांतपणे देत होते. म्हणून आली द्यावी डाई. पण प्रारब्धाचे सुखदुःख भोगत भोगत काय कार्य करत होते, कोणतं काम करत होते? एकच काम करत होते. विषयामध्ये पांगलेली इंद्रिय गोळा करून एका तत्वावर आरूढ करणं हे त्यांचं मुख्य कार्य होतं. विषयामध्ये पांगलेली जी काही इंद्रिय आहेत की नाही आपले, आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. गाई म्हणजे इंद्रिय. इंद्रिय रानुमाळ जे भागत आहेत, पळत आहेत, त्या इंद्रियाला गोळा करणं. ऐका, सगळ्यात कठीण काम कोणतं असेल तर इंद्रियाला गोळा करणं खूप कठीण आहे. माणसं गोळा करचाल तुम्ही काही अवघड नाही, पैसेही गोळा करचाल काही अवघड नाही तुम्हाला. या जगातलं काही वैभव तुम्ही जमा करू शकाल, अवघड नाही. पण इंद्रिय गोळा करणं खूप अवघड आहे. आपलं मन एका जागी करणं खूप अवघड आहे. आणि जोपर्यंत इंद्रिय एका ठिकाणी करता येत नाही तोपर्यंत विकाराचा त्याग करता येत नाही. विकाराचा त्याग व्हावा लागतो. पण कधी होतो? इंद्रिय एका ठिकाणी गोळा करावे लागतात. मग इंद्रिय एका ठिकाणी कुठं करता येतं गोळा? कुठेही गोळा करता येत नाही. संकल्पाशी अधिष्ठान नारायण गोमटे. आपल्या इंद्रियाचा संकल्प करून संकल्प कुठं ठेवायचा आहे? फक्त भगवंताच्या चरणावरती ठेवा. तिथंच इंद्रिय शांत राहू शकतात. दुसरीकडे इंद्रिय कुठं शांत राहू शकत नाहीत. आणि ही क्रिया एका जन्मात होत नाही बरं का, ते ध्यानात ठेवा. तुमचं मन या जन्मातच गोळा होईल सांगता येत नाही. तुमचे विकार या जन्मात जातील सांगता येत नाही. एक एक विकार घालवण्यासाठी 10 जन्म घ्यावे लागतील तुम्हाला. आणि एक मनच एकाग्र करण्यासाठी अनंत जन्म प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. एका जन्मातली साधना नाही, पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून इंद्रिय गोळा करून गोपाळ काय करत होते? इंद्रिय गोळा करून एका तत्वावर आरूढ करत होते. एक तत्व कोणतं आहे? भगवंताचं नाम आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिशी करुणा येईल तुझी. म्हणून ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जप्या दे. मग काय करत होते? इंद्रिय गोळा करून एका भगवंताच्या नामावर आरूढ करत होते. आली द्यावी डाई, धावी वळत्या मागे गाई. आणि जो कोणी सामर्थ्यवान, जो कोणी भाग्यवान, जो कोणी कृपा प्रसादानं प्राप्त झालेला जीव असेल तोच आपल्या जीवनामध्ये इंद्रिय एका ठिकाणी करून एका तत्वावर आरूढ करतो. आणि ज्याने इंद्रिय आपले एका तत्वावर आरूढ केलेले आहेत, मग तो कुठेही असेल, ऐका, तो कुठेही असेल, ज्याने इंद्रिय एका तत्वावर आरूढ केले आहेत, तो आरूढ करणारा कुठेही असेल. कुठेही म्हणजे कुठं? दरिद्रतेमध्ये असेल, श्रीमंतीमध्ये असेल, अमुक धर्मामध्ये असेल, अमुक वर्णामध्ये असेल, कोणत्याही उच्च नीच याचीचा विचार न करता कोणत्याही योनीमध्ये असेल, कसाही असेल, तो जिथं आहे, तो शहरामध्ये असेल, खेड्यामध्ये असेल, डोंगरावरती असेल, जिथं आहे त्याच ठिकाणी त्या जीवाला भगवंताच्या परमानंदाचा प्रसाद प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याने इंद्रिय एका तत्वावर आरूढ केले आहेत त्याला बसल्या ठिकाणीच भगवंताच्या काल्याचा अनुभव प्राप्त होतो. शेवटच्या चरणात तुका मने काला
गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान कानोबाचे गडी कानोबाचे ध्यान तुका म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विठ्ठला
सद्गुरू समर्थ भगवान दादांच्या कृपेनं आणि या पवित्र नगरीतील सर्व भाविक जनांच्या अगदी सुंदर सहकार्यानं चालत असलेला पंढरीनाम सप्ताह आणि सप्त्यातील आजची कीर्तनाची सेवा एक काल्याच्या स्वरूपामध्ये मला प्राप्त झालेली आहे आणि या काल्याच्या प्रसादानं या 7 दिवस असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता या ठिकाणी संपन्न होणार आहे. काला प्राप्त झाला म्हणजे काला मिळाला म्हणजे पाठीमागच्या केलेल्या कर्तव्याचा प्रसाद आहे. पाठीमागं 7 दिवस केलेली जी काही अनुष्ठान आहे, केलेली काही नाम साधन आहे, त्या साधनेचं फळ काय असतं तर काला आहे. काला म्हणजे काय? जीवा शिवाचं ऐक्य होणं हा काला आहे. काला म्हणजे काय? भगवंत आणि आपण एक होणं ही काला आहे. म्हणून बाह्य दृष्टिकोनातून लाही आणि दही आपण एकत्रित करतो आणि ते सेवन करतो. आम्हाला काल्याचा प्रसाद मिळाला बघा, काल्याचा प्रसाद द्या की इकडं वाटाणा प्रसाद आपण म्हणत असतो. पण काला हा देहदृष्टीनं आहे, पण आत्मदृष्टीनं पाहिलं तर भगवंत आणि आपलं जीव एक होणं हे मुख्य काल्याचं उद्दिष्ट आहे. आणि साधू संतांनी आपल्या जीवनाचा प्रवास तेपर्यंत पोहोचवला, त्यासाठीच त्याने आपल्या जीवनातली अनंत साधना त्यांनी कष्ट केलेले आहेत. म्हणून आजची सेवा कीर्तनाची असणारी काला स्वरूपातली आहे. दररोजच्या कीर्तनाचा विषय वेगळा. आजच्या कीर्तनामध्ये भगवंता चरित्र उच्चारण करावं लागतं. आत्ता आपल्या काल्याच्या कीर्तनाला आत्ता सुरुवात झाली आपल्या. आता इथून पुढे काल्याचं कीर्तन 2 तास चालेल, 3 तास चालेल, 4 तास चालेल. कृष्ण चरित्र संपन्न गेल्यावर मी का करू? तसं माझा नाईलाज आहे. पण तसं काही तुम्ही घाबरू नका. काल्याचं कीर्तन अगदी 5 मिनिटात संपवता येतं आणि काल्याचं कीर्तन अनंत जन्म सांगता येतं. 5 मिनिटात ते संपव. देवाला मोठं करायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? देवाला मोठं करायला दुसरं काहीच आयास लागत नाही. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. तुमच्या अंतकरणातल्या भावनेनं परमात्मा मोठा होत असतो आणि भगवान अंतकरणात विराजमान झाला, भगवानाची नामधारणा अंतकरणात निर्माण झाली की आपल्या जीवनातले अधर्म निघून जातात, वाईट विचार निघून जातात आणि जीवनामध्ये सात्विक वृत्ती प्राप्त होत असते. आणि जर भगवंताचं जे धारणा आपल्या अंतकरणात नसेल, वाईट विचाराला माणूस प्रवृत्त होत असतो. वाईट विचार म्हणजे अधर्म. अधर्म कशाला म्हणावं? माणसातलं प्रेम संपलं की अधर्म म्हणावं. अधर्म कशाला म्हणावं? आई वडिलांचं मुलाचं प्रेम संपलं, अधर्माला प्रारंभ आहे. अधर्म कशाला म्हणावं? जिथं कलियुगाला प्रारंभ होतो त्याला अधर्म म्हणावं. कलियुग कशाला म्हणावं? जिथं माणसातले भेद वाढत जातात, कमी होत नाहीत अजिबात. तुम्ही म्हणाल परमार्थ करणाऱ्याच्या अंतकरणात भेद नसतील का? इकडले तुम्हाला माहीत नाहीत म्हणून बरं आहे. आमच्याकडले भेद आणखी तुम्हाला माहीत नाहीत बसलेल्या लोकांना, म्हणून बरं आहे तोपर्यंत. कसं तरी आमच्याकडे भेद आहेत, तुमच्याकडे भेद आहेत. द्वैत प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. त्याला कलियुगच कारणीभूत आहे. या कलियुगामध्ये विचार, वाईट विचार प्रवृत्त लवकर होत असतात. चांगल्या विचाराला गती मिळत नाही, वाईट विचाराला लवकर गती मिळत असते. कलियुग कशाला म्हणावं? ऐका, कलियुग कशाला म्हणावं? तुम्ही रस्त्यानं म्हणत फिरू नका काय सध्या कलियुग आहे, हो सध्या काय माणसं बिघडलेत, कलियुग आहे असं म्हणू नका. कलियुग कुठं आहे त्याचा पत्ता सांगतो तुम्हाला. ऐका, कलियुग कुठं आहे त्याचा पत्ता सांगतो तुम्हाला. एकट्या बापाला 4 मुलं लहानाचे मोठं करता आले, त्यांचे लग्न करता आले, त्यांची आयुष्याची शिदोरी जमा करता आली. एकट्या बापाला 4 मुलाचं जीवन बनवता आलं, पण त्या 4 मुलामध्ये एकटा बाप सपादला जात नाही ज्यांच्या घरामध्ये. त्यांच्या घरात कलियुग आहे. आलं का लक्षात? बघा, 4 मुलाला लहानाचं मोठं करता आलं बापाला, पण त्या 4 मुलामध्ये एकटा बाप सांभाळला जात नाही ज्यांच्या घरामध्ये. त्यांच्या घरात कलियुग आहे. तुमच्या घरात कलियुग आहे का नाही तुमचं तुम्ही विचार करा. तुमच्या घरामध्ये बाहेर रस्त्यानं म्हणू नका कलियुग आहे सध्या म्हणून. बाहेर रस्त्यात कलियुग नाही. हे दुकानं का कलियुगात नाहीत का? नाहीत.
तुमच्या अंतकरणात विभिन्नता जी आहे, अंतकरणाचा जे द्वेष आहे, तेच कलियुग. आणि तेच कलियुग ज्यांच्या अंतकरणात आहे त्यांच्या जीवनामध्ये अधर्म आहे. अधर्म निर्माण झाला की वाईट कर्माला प्रवृत्त होतो. वाईट कर्म निर्माण झाले की वाईट कर्मानं पाप निर्माण होतं. पाप निर्माण झालं की जमिनीला सहन होत नाही. जमीन गायीच्या स्वरूपामध्ये, धरणी माता गायीच्या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाला शरण जाते. ब्रह्मदेवा, तुम्ही निर्माण केलेले जे मडकेत ते व्यवस्थित राहायला तयार नाही. माणुसकी विसरलेली आहे. बहीण भावाचं नातं संपलेलं आहे. शेजाऱ्या शेजाऱ्याचं नातं संपलेलं आहे. एकमेकाबद्दल प्रेम आपुलकी संपलेली आहे. प्रत्येकाचं अंतकरण एकदम कठोर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं माझ्यावर पापाचं वज झाले. देवा, काहीतरी मला या पापापासून सोडवा. म्हणून पापे ज्या भक्त दैत्य जे माजले, धरणीशी झाले ओझे त्याचे. आणि ब्रह्मदेवाला शरण गेली धरणी माता. ब्रह्मदेव म्हणले, आमच्याकडे ते समजावायचं काम नाही. फक्त आम्ही माल निर्माण करून मार्केटला पाठवतो. माल निर्माण करून मार्केटला, पुढं तुमच्या घरला जाईल ते तुमचं नशीब. मग ह्या मार्केटमधून आलेल्या मालाचा, ह्या मालाचा भरोसा नाही. ह्या मालाचा काही भरोसा, अजिबात भरोसा नाही. रात्रीच फोन केलता हो माणसानं मला. त्या रात्रीच बोललो आम्ही दोघं एका जागी चहा पिलो रात्री. आणि असं कसं झालं, हे याचा भरोसाच नाही. म्हणून ब्रह्मदेव म्हणले, आमच्याकडे ते काही काम नाही. मग कसं करायचं? सगळेजण मिळून भगवान शंकराकडे निघाले आणि भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकर म्हणले, आमच्याकडे ते काम समजवायचं नाही. आम्ही फक्त बघून आम्ही तिसरं बटन दाबतो. आम्ही समजत बस. तिसरं बटन दाबलं की आम्हाला ते समजावायची परेशानी करून घ्यायची गरजच नाही. प्रत्येकाच्या हातापाया पडत बसायचं की नाहीच आमच्याकडे ते विनाकारण उगुच. मग काय करतो? घरी बसल्या बसल्या तिसरं बटन दाबतो. तिसरं बटन दाबलं की सगळ्यांचा एकदाच पुण्य येते. वेगवेगळ्या पत्रिका काढायची गरजच नाही. भगवान शंकरचं म्हणले, असं आहे आमचं. मग कसं करायचं? आता असं करा, आपण भगवान विष्णूकडे जावं. म्हणून भगवान विष्णूकडे धरणी माता गायीच्या स्वरूपामध्ये, ब्रह्मदेव सगळे मिळून गायीच्या स्वरूपामध्ये निघाले. कुठं? भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू कुठे पत्ता नव्हता. नारदजीला विचारलं, नारदजी देव कुठे सध्या? नारदजी म्हणले, देव सध्या सासरवडला गेले. 6 महिने झालं. 6 महिने देव सासरवाडीत राहतात बरं का. देवाला देखील सासरवाडी आहे. तुम्हीच मोठेपणा सांगू नका सासरवाडीचा. आमच्यात एक माणूस